श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी तृप्ती. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. स्वामी कृपेने आपण सर्व आनंदी असाल अशीच मी अपेक्षा करते. बघा मंडळी, महिन्यातून एकदा संकष्टी येत असते. संकष्टी ते ज्या तिथीला येते त्या तिथीला असं विशेष महत्त्व आहे. असंच उद्या 26 मे आणि उद्या संकष्ट चतुर्थी आहे. या संकष्ट चतुर्थीला आपण जर काही साधे उपाय केले तर आपल्या करिअरमध्ये जेही समस्या आहेत किंवा करिअरमध्ये यश भेटत नाही ते तुम्हाला भेटणार आहे. आणि त्यासोबतच तुमची जर प्रगती होत नसेल, प्रगती थांबली असेल तर तुम्ही हे जर साधे उपाय केले तर तुम्हाला याचा निश्चित फरक पडणार आहे. उपाय अगदी साधे सोपे आहे, पण आपल्याला अवश्य करायचं आहे. आता ते उपाय कोणते आपण ते बघू, पण त्याआधी आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बघा मंडळी, संकष्ट चतुर्थीला असं विशेष महत्त्व आहे. या दिवशी अनेक भक्त अगदी मनोभावे संकष्ट चतुर्थीचं व्रत करत असतात. असंच अनेक जण फलाहार घेतात, अनेक जण फराळाचं करतात, पण संकष्ट चतुर्थीचं व्रत अनेक जण करत असतात. असंच आपल्या घरामध्ये गणपतीची मूर्ती असणार आहे. प्रत्येक घरामध्ये गणपतीची मूर्ती असणार आहे. तसेच तुमच्याकडे नसेल तर तुम्ही जो सुपारी आहे त्या सुपारी देखील घेऊ शकता. आपल्याला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी उठून स्नान करायचं आहे. स्नान झाल्यानंतर आपल्याला जो गणपती आहे तो आपल्या ताम्हणामध्ये ठेवायचा आहे. त्याला पाण्याने, दुधाने, पंचामृताने तुम्हाला ज्यानेही शक्य होईल त्याने तुम्हाला अभिषेक घालायचा आहे. असं केल्याने सुद्धा आपल्या घरामधली जी नकारात्मकता आहे ती दूर होते. आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येत असते. कारण गणराया हा स्वतः विद्येचा तर देवता आहे, पण विघ्नहर्ता आहे. जे संकट आपल्यावर सतत येत असतील, वारंवार संकट तुमच्यावर येत असतील तर ते संकट दूर करण्यासाठी तुम्ही हा उपाय करा. हा उपाय अगदी साधा पण सोपा आणि अतिशय प्रभावी आहे. त्यामुळे हा उपाय आपल्याला निश्चित करायचा आहे. त्यानंतर आपल्याला आता अनेक जण आपल्या जीवनामध्ये त्यासोबतच अनेक संकट येतात. ते संकट दूर करण्यासाठी आपल्या करिअरमध्ये जी प्रगती होत नाही किंवा यश आपल्याला भेटत नाही त्यासाठी सुद्धा उपाय करत असतात. पण असंच आपल्याला वैशाख महिना हा अतिशय महत्त्वाचा महिना आहे. कारण या महिन्याला धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत असा महत्त्वाचा महिना मानला जातो. त्यासाठीच आपल्याला संकष्ट चतुर्थीला हे काही खास उपाय करायचे आहे. आता संकष्ट चतुर्थीला गणपतीची पूजा करायची आहे आणि उपवास करायचा आहे. तुमच्याकडून जर झेपत असेल, तुमच्या आरोग्याला काही त्रास होणार नाही तर तुम्ही हा उपवास करू शकता. नाही तर तुम्ही सकाळी सुद्धा ही सेवा जी आहे ती करू शकतात. त्यानंतर आता या चतुर्थीलाच आपण एकदंत संकष्ट चतुर्थी देखील म्हणतो, कारण ही चतुर्थी अतिशय महत्त्वाची आहे. आता आपल्याला उपाय करायचे आहे. बघा मंडळी, जर तुमचा व्यवसाय अनेक दिवसापासून ठप्प झालेला असेल, चालतच नसेल किंवा फारसा फायदा तुम्हाला होत नसेल तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तुम्ही जर हा उपाय केला तर तुम्हाला लवकरच याचा फायदा होईल. कारण तुम्हाला जर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी पूजेच्या वेळी आपल्याला 2 दुर्वा चतुर्थीच्या दिवशी पूजेच्या वेळी 21 दुर्वा घ्यायचे आहे आणि 21 गुळाचे लाडू घ्यायचे आहे. आणि प्रत्येक वेळी दुर्वा आणि लाडू अर्पण करताना तुम्हाला ओम वक्रतुंडाय नमः, ओम वक्रतुंडाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. यामुळे तुमच्या मनामध्ये व्यवसायाविषयी नवीन कल्पना येतील आणि तुमचे जे रखडलेले कामं आहेत किंवा व्यवसाय ठप्प झालेला आहे तो व्यवसाय सुद्धा तुमचा चांगला चालेल आणि जी रखडलेली कामं आहेत ती सुद्धा तुमची लवकरात लवकर पूर्ण होतील. त्यानंतर जर तुमच्या घरामध्ये आवाजावी खर्च होत असेल किंवा पैसा थांबतच नसेल तर या दिवशी तुम्हाला गूळ आणि तुपाचा अतिशय असा मोठा फायदा होणार आहे. या दिवशी श्री गणेशाच्या पूजेत तुम्हाला 1.5 किलो गूळ आणि 100 ग्रॅम तूप आणायचं आहे. तूप हे शुद्ध गाईचं तूप आणायचं आहे. शक्य असेल तर आणा, नसेल तर तुमच्याकडे जेही तूप आहे ते चालेल. यानंतर आपल्याला तो नैवेद्य म्हणून गणपतीला दाखवायचा आहे आणि त्यानंतर तो पूजेनंतर जो हा भोग आहे तो लाल गाईला खाऊ घालायचा आहे. असं केल्याने तुम्हाला ऐश्वर आणि वैभवासोबत सुद्धा सुख समृद्धी प्राप्त होणार आहे. त्यानंतर तुमची नोकरी आणि करिअरमधील प्रगती खूप दिवसापासून रखडली असेल, प्रगती होतच नसेल तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी झेंडूच्या फुलाचा हा उपाय तुम्हाला नक्की यश देणार आहे. पूजेच्या वेळी आपल्याला गण गणपते नमः या मंत्राचा किमान 11 वेळा जप करायचा आहे आणि प्रत्येक वेळी जप करताना गणेशाला झेंडूची फुलं अर्पण करायचं आहे. याने सुद्धा या उपायाने सुद्धा तुमच्या करिअरमधली जी प्रगती थांबली आहे ती प्रगती तुमची लवकरात लवकर होणार आहे. हा पण साधा उपाय आहे, पण न चुकता तुम्हाला त्या दिवशी झेंडूची फुलं गणपतीला अर्पण करायची आहे. त्यानंतर खूप मेहनत करून सुद्धा व्यवसायामध्ये यश मिळत नसेल तर संकष्टी चतुर्थीला या दिवशी गणेशाची विधिवत पूजन करायचं आहे, अभिषेक करायचा आहे आणि एका मडक्यामध्ये किंवा एका छोट्या मातीच्या भांड्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि त्यात पांढरे तीळ मिसळून हा लोटा पूजेच्या वेळी गणेशासमोर ठेवायचा आहे. त्यानंतर रात्री त्याच पाण्याने चंद्रदेवाला अर्घ्य द्यायचा आहे. असे केल्याने सुद्धा तुमच्या करिअरमध्ये येणाऱ्या जे अडथळे आहेत, समस्या आहेत किंवा तुमची प्रगती होतच नाही तर यासाठी हे सर्व अडथळे यामुळे दूर होणार आहे आणि प्रगतीचा मार्ग तुमचा खुला होणार आहे. बघा, अतिशय साधा पण अतिशय हा प्रभावी उपाय आहे. हा निश्चित आपल्याला करायचा आहे. यावरच तुमच्या घरामध्ये सतत कोणी ना कोणी वारंवार आजारी आहे तर या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सुपारीचा हा उपाय करायचा आहे.
एक सुपारी घ्यायची आहे, त्याला मधोमध कुंकाने स्वस्तिक चिन्ह बनवायचं आहे. मग ते पान गणेशाच्या पूजेत ठेवायचं आहे आणि त्यासोबतच गणपतीच्या मंत्राचा 108 वेळ जप करायचा आहे. मंत्र पुढील प्रमाणे: ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. याने सुद्धा आपले जे आरोग्य आहे, घरातील जी व्यक्ती आजारी आहे त्याचं आरोग्य सुदृढ होणार आहे आणि त्याचे आजार सुद्धा हळूहळू दूर होणार आहे. अगदी साधे, अतिशय प्रभावी उपाय आहे, निश्चित करावे. बघा, आता आपल्या घरामध्ये गणपतीची मूर्ती असणार आहे. अनेकांकडून त्या दिवशी अभिषेक होईल असं नाही, पण आपल्या घरामध्ये अनेक मुलं आहेत जे शिकतात, करिअर करतात किंवा आणखीन लहान आहेत, त्यांच्यासाठी किंवा त्यांच्याकडून आपल्याला त्या दिवशी मुलांकडून अभिषेक करून घ्यायचा आहे. अभिषेक केल्यानंतर नसेल करत ठीक आहे, लहान असतील ठीक आहे, पण तुम्ही स्वतः अभिषेक करा आणि त्याचं जे तीर्थ आहे ते मुलांना द्या. त्याने सुद्धा मुलांचा बुद्ध्यांक तर वाढेलच, पण त्यांची जी अभ्यासाची प्रगती आहे ती थांबली आहे किंवा त्यांचा अभ्यासात लक्ष लागत नाही किंवा ते अभ्यास करत नाही, या सर्व अडचणीसुद्धा त्यांच्या दूर होणार आहे. अतिशय साधा सोपा आहे, कारण गणपती हा विद्येचा देवत आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही जेवढे उपाय केले तेवढे कमी आहे. आपल्या मुलांसाठी, आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी प्रत्येक आईने त्या दिवशी घरामध्ये अथर्वशीर्षाचं पठण करायचं. अथर्वशीर्षाचं पठण अभिषेक करताना तर पठण करायचंच, पण त्याचं जे पाणी आहे ते मुलांना द्यायचं. त्याने सुद्धा मुलांचा बुद्ध्यांक वाढत असतो. अतिशय साधे सोपे उपाय आहे, निश्चित करावे, निश्चित फरक पडेल. परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.